सुरुवातीला बातमी आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कान उघडणीची। एकोप्याने राहा, गटबाजी कराल तर पक्षातून हाकलवून लावू। उपमुख्यमंत्री शिंदेंनी संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केलेली आहे। तुम्ही सर्व गमावून माझ्याकडे आलात, तुमच्याकडे गमवायला काही नाहीये असं सुद्धा शिंदेंनी म्हटलंय। पक्षातील गटबाजी मोडीत काढत शिंदेंनी मॅरेथॉन बैठक सुद्धा घेतली। जवळपास 3.5 तास ही बैठक चाललेली होती। शिंदेंच्या ठाण्यातील बंगल्यावर काल ही बैठक झाली आणि बैठकीला छत्रपती संभाजीनगरमधल्या सगळे पदाधिकारी, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रवीण जयस्वाल आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे बैठकीला उपस्थित होते। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यामागची कारण काय होती आणि बैठकीमध्ये काल काय झालं? अलीकडे झालेल्या 2 निवडणुका, एक महानगरपालिका आणि दुसरी म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका, यामध्ये हा संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा गड मानला जातो। मात्र शिवसेनेची यामध्ये पीछेहाट झाली। याचं प्रमुख कारण होती की शिवसेनेचे जे इथे स्थानिक प्रमुख नेते आहेत त्यांच्यामधली गटबाजी आणि त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये देखील असंतोष पाहायला मिळाला होता। ही धक्कादायक ज्या निवडणुकीचे जे निकाल आले होते त्यानंतर मोठा धक्का शिवसेनेला लागला होता आणि ही गटबाजी सातत्याने सुरूच होती। संपर्क प्रमुख विलास पारकर हे वारंवार या बैठका घेऊन ही जी दुरी आहे या नेत्यांमधली ही गटबाजी दूर करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र त्यानंतर ही गटबाजी वाढतच चालली होती। त्यानंतर ही मुंबईमध्ये काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सर्व संभाजीनगरचे जेवढे आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख आहे यांना बोलावलं होतं। 3.5 तास ही महापौर बंगल्यावरती बैठक झाली। एकनाथ शिंदे स्वतः या बैठकीत होते। सर्वांना 15 मिनिटाचा वेळ देण्यात आला आणि एकनाथ शिंदे यांनी सर्वांचं ऐकून घेतलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना दम दिला। जर यापुढे अशा पद्धतीची गटबाजी पक्षामध्ये दिसली तर थेट पक्षाबाहेर हाकलून लावू। तुम्ही गमावण्यासाठी तुमच्याकडे काही नाही, तुम्ही सर्व गमावून माझ्याकडे आलेला आहात। पक्षात नीट राहा, पक्ष वाढवा, असा सज्जड दमक या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। कुठेतरी एक शिवसैनिकांमधला जो अस्वस्थता होती ती दूर करण्याचा एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व नेत्यांनी चूक मान्य केलेली आहे। इथून पुढे गटबाजी न करता एकोप्याने संभाजीनगरमध्ये राहू आणि पक्ष वाढवू असा पद्धतीचं आश्वासन एकनाथ शिंदे यांना या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। श्रद्धा, अगदी सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।